सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 8 फेब्रुवारी 2026 रविवार दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. माघ कृष्ण सप्तमी म्हणजे भानू सप्तमी या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आपण साजरा करत असतो. तर आपल्याला प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, 21 दिवसांची सेवा सर्वांनी करायची आहे. माझ्या महिला असतील, माझे दादा असतील, सर्वांनी सेवा जरूर करा. जशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण प्रकट दिनानिमित्त सेवा करतो, पुण्यतिथीनिमित्त सेवा करतो, दत्त जयंतीनिमित्त सेवा करतो, स्वामींची करतो, दत्तगुरू महाराजांची करतो, साईबाबांची करतो. देव माय माऊली आपली एकच आहे. तशाच पद्धतीने 8 फेब्रुवारीला श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. माय माऊलीचा प्रकट दिन आहे. प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. जेवढी होईल तेवढी करा. आई आहे आपली, नक्कीच आपल्या लेकरांना समजून घेते. आपल्यापेक्षा आपली जास्त काळजी आपल्या माय माऊलीला असते. आपले स्वामीच म्हणजे आपली माय माऊली. गजानन महाराज आहे, दत्तगुरू महाराज आहे, साई बाबा आहात. म्हणजे तुम्ही ज्या नावाने हाक माराल ना त्या नावाने येऊन दर्शन देऊन जाईल. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत करून जाईल. म्हणून आपल्याला श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. आता सेवेला सुरुवात कधी करायची तर 18 जानेवारीला पौष अमावस्या समाप्ती होत आहे आणि 19 जानेवारी 2026 सोमवार दिवशी माघ मास आरंभ होत आहे. या दिवसापासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. 19 जानेवारी 2026 ते 8 फेब्रुवारी 2026 कळालं असेल माझ्या सर्व महिलांना, दादांना. 19 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2026 अशी 21 दिवसांची आपल्याला आपल्या गजानन माऊलींची सेवा करायची आहे. जेवढी होईल तेवढी करा, पण संकल्पयुक्त आपल्याला सेवा सुरू करायची आहे. कितीही त्रासात असाल, दुःखात असाल, कठीण परिस्थितीत असाल, माय माऊली आहे. हाक मारून तर बघा, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करून जाईल आणि तुम्हाला सोन्याचे दिवस देईल. अशी श्री गजानन महाराजांची सेवा आहे. तर सेवेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प करताना 19 तारखेलाच संकल्प करायचा आहे. तुम्ही जर शेगावात राहतात तर सोन्याहून पिवळं शेगावात माय माऊलीचं दर्शन करा. एक नारळ खडी साखर अर्पण करा किंवा तुम्हाला जो नैवेद्य माय माऊलीला अर्पण करायचा, पण एक श्रीफळ जरूर अर्पण करा. माय माऊलींच्या चरणी दर्शन करा. तुम्हाला जे बोलायचं आहे, तुम्ही कशासाठी किती दिवसांची सेवा करत आहात, बोलायची गरज नाही. माय माऊलीला माहीत आहे तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे, काय नको आहे. फक्त देवा, मी तुमची एवढी एवढी सेवा करत आहे, कबूल करून घ्या. सेवेत काही चुकलं माकलं क्षमा करा आणि अखंड बोलू नका. काही म्हणजे मी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे एवढं बोलायचं आहे तुम्हाला. नारळ अर्पण करा, खडी साखर अर्पण करा, देवांना फुलं अर्पण करा, काही गोडाधोडाचा नैवेद्य नेला असेल अर्पण करा, नतमस्तक व्हा, 2 मिनटं शांत बसा तिथं आणि मग घरी यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा संकल्प करू शकता. आता जे शेगावात राहत नाही त्यांनी काय करायचं, सरळ आपल्या स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. स्वामींचरणी तुम्हाला खडी साखर आणि एक नारळ अर्पण करायचं आहे. आपले स्वामीच आपली गजानन माऊली आहे. बोलून घ्या स्वामींना की मी गजानन महाराजांची एवढी एवढी स्वामी तुमची सेवा करत आहे आणि ते नारळ खडी साखर अर्पण करून नतमस्तक व्हायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मंदिरात संकल्प करून घ्यायचा आहे. स्वामींचं मंदिर नाही, गजानन माऊलींचं नाही, दत्तगुरू महाराजांचं तर मंदिर असेल तिथं जाऊन सुद्धा अशाच पद्धतीने संकल्प करायचा आहे. नाही मंदिरात जाता आलं, तुम्ही घरच्या घरी सुद्धा 19 तारखेला आपण 19 जानेवारीला आपण संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करणार आहोत. हातात पळीभर पाणी घ्या, फुलं टाका, त्यात एक फूल टाका, थोडे अक्षता टाका आणि गजानन माऊलींना तुम्ही किती दिवसांची सेवा करत आहात संकल्पयुक्त बोलून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला ताम्हणात सोडायचं आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही संकल्प करू शकतात आणि सेवेला सुरुवात करायची आहे. आता गजानन माऊलींची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विजय ग्रंथ पारायण
आपल्याला 21 दिवसांचं विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. 21 दिवसात 21 पारायणांची सेवा आपल्याला माय माऊलीच्या चरणी अर्पण करायची आहे. रोज 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहे तुम्हाला. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत ही सेवा अर्धा तासात करायची नाही. दत्तगुरू महाराजांची भिक्षेची ही वेळ असते, म्हणून या वेळात, या काळात सेवा करू नका. तुम्हाला जे मागणं मागायचे आहे ना, ते या वेळात जरूर मागावं. दत्तगुरू महाराजांच्या भिक्षेच्या वेळीला आपण जर मागणं मागितलं ना, तर आपले देव आपली सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात. म्हणून तुम्हाला मागणं मागायचं असेल तर 12 ते 12:30 वेळेत आपल्या देवघरात दिवा लावून घ्यावा, अगरबत्ती लावावी आणि तुमची देवांना जरूर इच्छा सांगायची आहे. तर तुम्हाला सेवा, एक तर पहाटे सेवा करा. पहाटे केलेली सेवा तर अतिशय उत्तम, खूप सुंदर प्रसन्न वातावरण असतं. आता नाही जमत, लहान लेकरं असतात, कामानिमित्त नाही तुम्हाला जमत पहाटे, तर मग माझे दादा असतील, महिला असतील, तुम्ही ऑफिसवरून आल्यावर संध्याकाळीसुद्धा सेवा करू शकता. किंवा माझ्या महिला असतील, लहान लेकरांचं वगैरे घरातलं वगैरे आवरून शांततेत तुम्ही दुपारी जरी सेवा केली ना महिलांनो, तुम्हाला जेव्हा वेळ शांततेत मिळेल ना, सेवा करताना शांतता खूप महत्त्वाची आहे. आपण वाचतो आहे, फक्त आपण वाचत आहोत, याला काहीच अर्थ नाही. शब्द आपल्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्या माय माऊलीच्या चरणापर्यंत पोहोचला पाहिजे. हीच तर खरी सेवा आहे. तर रोज 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे. अशा पद्धतीने तुमचे 21 दिवसात 21 श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 पारायण पूर्ण होतील. गजानन महाराजांची संकल्पयुक्त सेवा ही खूप प्रभावी ठरते. तुमच्या ज्या इच्छा आहे ना, तर 8 फेब्रुवारीपर्यंत गजानन महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जरूर पूर्ण होतील. माय माऊली जरूर तुमच्या हाकेला धावून येईल. आता समजा तुम्हाला 1 ते 21 अध्याय नाही पठण झाले, लेकरं वगैरे असतात पाठीमागे, नाही बसू दे एका ठिकाणी, मग काय करायचं महिलांनो? तुम्ही 7 असे 3 दिवसात एक पारायणसुद्धा पूर्ण करू शकता. म्हणजे बघा, 19 तारखेला तुम्ही 7 अध्याय पठण करा, 20 तारखेला 7 अध्याय, 21 तारखेला 7 अध्याय. बघा, 3 दिवसात तुमचं विजय ग्रंथाचं 21 अध्याय पूर्ण होतील. म्हणजे एक पारायण तुमचं पूर्ण होईल. म्हणजे 21 दिवसात तुमचे असे 3 दिवसाचं एक पारायण, असे 7 पारायण तुमचे, विजय ग्रंथाचे पारायण तुमचे 7 पूर्ण होईल. 21 दिवसांची ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. ज्यांना वेळ आहे ना, त्यांनी 1 ते 21 अध्याय एक मांडी बसा, किंवा तुम्ही उठून बसून जरी केलं, सकाळी 7 अध्याय वाचले, दुपारी, संध्याकाळी, असं 3 वेळासुद्धा तुम्ही पारायण करू शकता. एक मांडी पारायण करा, 3 वेळा उठबैस करून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. आता नाहीच लेकरं बाळं बसू देत, तर मग तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही 7 पारायण 21 दिवसात सुद्धा करू शकता. म्हणजे 3 दिवसात एक पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. 7 अध्याय एक दिवस वाचा, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय, तिसऱ्या दिवशी 7 अध्याय, म्हणजे असे 3 दिवसात एक पारायण सुद्धा पूर्ण करू शकतात. आता तेवढा सुद्धा तुम्हाला नाही वेळ मिळत आहे, तर मग काय करायचं आहे? तुम्ही रोज 3 अध्याय पठण करा. जसे आपण आपल्या स्वामींची नित्य सेवा करतो ना, नित्यसेवा, तशा पद्धतीने रोज 3 अध्याय पठण करा. 21 दिवसात तुमचे 3 पारायण पूर्ण होऊन जाईल. काही नाही, माय माऊली आहे, आपल्या लेकरांना जरूर समजून घेत असते. तुम्ही सेवा करून तर बघा. आपल्या लेकरांना आई नेहमीच पाठीशी उभी राहते आणि आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करते. जे संकट असतात पाठीमागे, आपले विघ्नहर्ता आहे आपले माय माऊली, गजानन माऊली, सगळं विघ्न संकट नक्कीच दूर करतील. तुम्ही 21 पारायण करा. या 21 दिवसात 7 पारायण करा. नाही जमलं, खरंच काही वेळा खरंच लहान लेकरं 1 मिनटंसुद्धा बसू देत नाही, मग रोज नित्यसेवेसारखे तुम्ही 3 अध्याय जरी पठण केले ना, बघा 21 दिवसात 7 दिवसात तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील. असे 7 21 दिवसात तुमचे 3 पारायण पूर्ण होईल. ही सुद्धा सर्वात प्रभावी सेवा आहे. 21 दिवसात 21 पारायण करा. 21 दिवसात 7 पारायण करू शकता. 21 दिवसात 3 पारायण सुद्धा करू शकता. त्याचबरोबर आपल्याला रोज 11 माळी, आपण जसा स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्र जपतो ना, तशाच पद्धतीने 11 माळी गणगण गणात बोते
11 माळी जप करायचा आहे. नाही 11 माळी जप करता येत तुम्हाला तर 1 माळ तर आपण किमान करू शकतो. जेवढ्या जमतील तेवढ्या 1 माळ करा, 5 माळी करा, 7 करा, 11 करा, 21 करा किंवा जास्तीत जास्त जेवढी सेवा होईल ना, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, स्वामी माऊलींचा हा मंत्र जपायचा आहे. आता मंत्र जपताना असंच बसायचं नाही, आपण आसन घेऊन बसायचं. जेव्हा पण सेवा करतो ना आपण स्वामींची, दत्तगुरू महाराजांची, माय माऊलींची, गजानन माऊलींची, तर तुपाचा दिवा लावावा. जेवढी सेवा होईल तेवढं जरी तूप टाकलं ना तुम्ही चालेल. तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, अगरबत्तीच्या खाली एक ताटली वगैरे ठेवावी, म्हणजे अगरबत्तीची रक्षा, सेवा करतानाची अगरबत्तीची रक्षा खूप प्रभावी असते, चमत्कारिक रक्षा असते. तर आपण अगरबत्ती ताटलीत ठेवायची आहे आणि आपण सेवा करायची आहे. तुम्ही पारायण करतात अगरबत्ती दिवा लावून करायचा आहे. आपण माळ जप करतो तेव्हासुद्धा अगरबत्ती लावून बसायचं आहे आणि जप करायचा आहे. आणि नंतर ती रक्षा आपण मुजरा वगैरे केल्यानंतर, सर्व सेवा झाल्यानंतर ती रक्षा, ताटलीत पडलेली ती रक्षा, गजानन माऊलींचं नामस्मरण करायचं. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते मंत्र जपायचा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही रक्षा मस्तकी कपाळी लावायची आहे. कितीही त्रासात असाल, दुःखात असाल, संकटात असाल, आरोग्य नीट नसेल, कुठली वाईट बाधा असेल तुमच्या पाठीमागे, माय माऊली आहे. क्षणात तुम्हाला अनुभव यायला लागतील, चमत्कारिक अनुभव येतील, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन माय माऊली तुमची मदत करून जातील. अशी ही सुवर्ण सोन्यासारखी सेवा आहे, सर्वांनी जरूर करा. आता गजानन माऊलींची सेवा करताना काही नियम असतात का? तर हो, जी व्यक्ती आपण पाठ करत आहोत, पारायण करत आहोत ना, त्या व्यक्तीने मांसाहार, मद्यपान करू नका. बाकी आपली स्वामींची आपण जशी सेवा करतो साध्या भोळ्या मनाने, तशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. फक्त मांसाहार, मद्यपानाचं पालन करा. स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून आपण सेवा करायची आहे. कुणाची निंदा नालस्ती करू नका. माय माऊली आहे, कोणत्या रूपात येईल आणि तुमची परीक्षा घेऊन जाईल सांगता येत नाही, तुमची मदत करून जाईल. म्हणून साध्या भोळ्या मनाने सेवा करा. सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. गजानन महाराजांची आपण 21 दिवसांची सेवेला सुरुवात करणार आहोत. ज्यांना नाही 21 दिवस जमणार, माझ्या काही मैत्रिणींना त्या दिवसात वगैरे 4 दिवस वगैरे आले, तुम्ही आधी पण सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे 19 जानेवारीच्या आधीसुद्धा तुम्ही सेवेला सुरू करू शकता किंवा तुम्ही 8 फेब्रुवारी नंतरसुद्धा सेवा वाढवू शकता. मध्ये 4 दिवस वगैरे आले महिलांनो, तर मग तुम्ही पुढंसुद्धा सेवा करू शकता किंवा आधी पण सेवेला सुरुवात केली तरीही चालेल. नाही जमली काहींना 21 दिवसांची सेवा, तुम्ही 11 दिवसांची सेवा करा, 7 दिवसांची करा, 5 दिवसांची करा. मी जी सेवा सांगितली त्यातील जेवढी होईल ना तेवढी नक्की करा. अनुभव सगळ्यांनाच येणार आहे. आता सेवेची सांगता आपल्याला उद्यापन कसं करायचं. आता आपण 21 दिवसांची सेवा संकल्पयुक्त करणार, त्याचं उद्यापन पण आपल्याला छानच करायचं आहे. मग काय करायचं महिलांनो, दादांनो, 21 मोदकांचा नैवेद्य देवघरात गणपती बाप्पांना दाखवावा. गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्या. गजानन महाराजांचं विजय ग्रंथाचं पारायण जेव्हा आपण करतो ना, तर सेवेची उद्यापनात आपल्याला पारायणाची सांगता अशाच पद्धतीने करायची आहे. 21 मोदकांचा नैवेद्य देवघरात दाखवावा. 21 दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण कराव्या. फुलांचा हार, गजानन महाराजांचा फोटो असेल, फोटो छान पुसून घ्यायचा. तसा तर आपण रोजच सेवा करतो, दर गुरुवारी फोटो पुसतो, नवीन हार घालत असतो. तर गजानन माऊलींचा प्रकट दिनीसुद्धा छान अशी साध्या सोप्या पद्धतीने देवघरात देवांची पूजा करा. गजानन महाराजांना छान फुलांचा, पिवळी फुलं मिळाली तर अतिशय उत्तम, छान असा हार अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. देवघरात 21 मोदकांच्या नैवेद्याला विजय ग्रंथाचं पारायण जेव्हा सांगता करतो तेव्हा 21 मोदकांच्या नैवेद्याला खूप खूप महत्त्व आहे. घरात लहान लेकरं असतील, आजूबाजू तुम्ही तो नैवेद्य प्रसाद म्हणून वाटू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला व्रता याची उद्यापन करायचं आहे पारायणाचं. आपण मंदिरात तर जाऊ
स्वामींचं मंदिर असेल, दत्तगुरू महाराजांचं, तुम्ही शेगावात राहत असाल तर गजानन माऊलींच्या मंदिरात जा. तिथं मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती दिसला, त्याला पोटभर जेवण द्या. हीच तर खरी सेवा आहे. नाही तुम्हाला काही जमलं ना, एखाद्या गरीबाचं पोट भरा. साक्षात माऊली तुम्हाला दर्शन देऊन जातील. साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. पारायण जसं करून आपण 11 दिवसांचं करू शकता तुम्ही, 7 दिवसांचं, 5 दिवसांचं, किंवा तुम्हाला मी 21 दिवस कशी सेवा करायची ते सांगितलेलं आहे. सांगता फक्त आपल्याला प्रकट दिनापर्यंत, गजानन महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपली सांगता आली पाहिजे, 8 फेब्रुवारी रोजी. मग साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला व्रताची सांगता करायची आहे. ज्या लोकांना अजिबात वेळ नाही, सेवेला पारायणाला वेळ नाही, त्यांनी गजानन 52 दर गुरुवारी जरी तुम्ही पठण करायला सुरुवात केली ना, बघा 52 ओव्यांची गजानन 52 संपूर्ण 21 अध्याय पठण केल्याचं आपल्याला पुण्यफळ लाभत असतं. महिलांनो, दादांनो, काहीच नाही जमलं ना तर गजानन महाराजांचा प्रकट दिनापर्यंत तुम्ही दररोज जरी गजानन 52 पठण केली, दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि आपण गजानन 52 पठण करा. 21 अध्याय पठण केल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे. गजानन महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत एक साधा सोप्पा नवस तुम्हाला बोलायचा आहे. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गजानन महाराजांना तुम्ही जी सेवा करणार आहात ना, ती सेवा मी आयुष्यभर करेल असा तुम्हाला नवस करायचा आहे. सोनं नाणं, ही वस्तू ती वस्तू चढवेल असा नवस मुळीच करू नका. फक्त मी सेवा करेल एवढा नवस करा. बघा मग स्वामी आहे, आपले गजानन माऊली आहे, तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील.